प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. हा संदेश जो आहे, हा संदेश हा गुड फ्रायडे मेसेज, रेझुरेक्शन संडे आणि एंड टाइम्स यावर हा संदेश आधारित आहे. हा संदेश उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थान व्यवहार आणि जे शेवटचे दिवस आहेत, एंड टाइम्स यावर आधारित आहे. कारण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणे हे शेवटच्या दिवसातील ज्या घटना आहेत या सगळ्या कनेक्टेड आहेत. म्हणून खूप आवश्यक आहे हे सगळं जाणणं आपल्याला. येशू ख्रिस्त का क्रूसावर होता, त्याने क्रूसावर का रक्त सांडले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावर गेलं, जेव्हा येशू ख्रिस्त मेला व त्याला पुरलं गेलं आणि जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालं, त्याच्यानंतर काय काय गोष्टी झाल्या हे पण जाणून घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. प्रियानो, 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचं आगमन झालं होतं. त्याला आपण म्हणतो पहिलं आगमन. आणि आता आपण वाट पाहत येशू ख्रिस्ताचं दुसऱ्या आगमनाची. आता जे पहिलं आगमन आहे त्यामध्ये 2 भाग आहेत. जेव्हा मी म्हणतो पहिल्या आगमनामध्ये 2 भाग आहेत, तर 2 भाग म्हणजे काय? 2 भाग म्हणजे येशू ख्रिस्त 2 वेळा स्वर्गातून पृथ्वीवर आला. म्हणजे पहिल्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त 2 वेळा स्वर्गातून पृथ्वीवर आला. आता पुष्कळ लोकांना जे आहेत ते एका भागाबद्दल माहिती आहे, पण पहिल्या आगमनाचा दुसरा भाग पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे, आणि ते जाणून घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे. आता जसं तुम्हाला माहिती की येशू ख्रिस्त आला होता आणि त्याचा जो जन्म होता, जसा आपला जन्म होता तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे हा अलौकिक जन्म होता, सुपर नॅचरल. आपण वाचूया मत्थी 1:22-23. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्राला जन्म देईल, त्याला इमॅन्युअल म्हणतील, म्हणजे देव आपल्याबरोबर आहे. प्रियानो, इथं काय झालं? कुमारी मरिया गर्भवती होईल आणि पुत्राला जन्म देईल, म्हणजे कुमारीने पुत्राला जन्म दिला. तर ही जी गोष्ट जी आहे ही एक सुपर नॅचरल गोष्ट आहे, ही एक अलौकिक गोष्ट आहे. आणि त्याला काय म्हणतील? इमॅन्युअल म्हणजे देव आपल्याबरोबर आहे. आता पुष्कळ जे आहेत लोक येशू ख्रिस्ताला देव मानत नाही आहेत. ते म्हणतात येशू ख्रिस्त जो आहे हा एक संदेष्टा होता, एक प्रॉफिट होता. ते देव मानत नाही आहेत. आणि ख्रिस्ती डिनॉमिनेशनमध्ये काय काय अशा डिनॉमिनेशन्स आहेत, ते येशू ख्रिस्ताला देव मानत नाहीत. त्यांनी हे वचन वाचावं. इथं म्हटलेलं आहे की त्याला इमॅन्युअल म्हणतील, म्हणजे देव आपल्याबरोबर आहे. येशू ख्रिस्त हा देव आहे. कृपा करून येशू ख्रिस्तावर देव म्हणून विश्वास ठेवा. कारण तुम्ही जर येशू ख्रिस्ताला तुम्ही एक चांगला व्यक्ती मानत असाल, एक चांगला प्रॉफिट मानत असाल, चांगला भविष्यवक्ता मानवत असाल, जो गरीब लोकांना मदत करणारा तुम्ही मानत असाल, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला देव मानत नसाल तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तर येशू ख्रिस्त आला होता, त्याचा जन्म झाला. त्याचा जन्म एक उद्देशाने झाला. तो या जगात एक उद्देश घेऊन आला होता. त्याला कुठला धर्म स्थापन करायचा नव्हता. त्याला स्वतःची सत्ता आणायची नव्हती. त्याला कोणाची लढाई करायची नव्हती. त्याला सर्व
जगावर कंट्रोल मिळवायचं नव्हतं. येशू ख्रिस्त आला होता एक उद्देशासाठी. तो आला होता आपल्या पापासाठी रक्त सांडण्यासाठी, आपल्या पापासाठी बलिदान देण्यासाठी तो आलेला होता. कारण आपण सर्व पापी आहोत. आपण सर्वांनी पाप केलेलं आहेत आणि आपण स्वतःच्या चांगल्या कर्माने आपण आपल्या पापाची क्षमा होणार नाही आहे. किती आपण चांगले कर्म करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, एवढे उपास करू तेवढं हे करू, आपल्या पापाची क्षमा नाही होणार. आणि म्हणून येशू ख्रिस्त आला होता. कारण एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला वाचू शकत नाही, एक पापी दुसऱ्या पापीला वाचू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा स्वर्गातून पृथ्वीवर आला. 33 वर्ष तो या जगामध्ये होता. त्याने पुष्कळ लोकांना बरं केलं, त्याने संदेश सांगितले देवाचे, आणि त्यानंतर त्याला कुसावर देण्यात आले. तो कुसावर गेला, त्याने रक्त सांडले, कुसावर त्याचा मृत्यू झाला, त्याला पूर्ण केलं. पण 3 दिवसानंतर तो उठला. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि पुष्कळ ख्रिस्ती लोकांना हे पण माहिती आहे की तो 40 दिवस होता, पेंटिकॉस्टपर्यंत होता आणि मग तो स्वर्गात गेला. पण प्रियानो, जसं आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिल्या आगमनामध्ये 2 भाग आहेत. पहिल्या आगमनाचे 2 भाग आहेत. म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो 2दा स्वर्गातून पृथ्वीवर आला. आता पहिला भाग तर आपल्याला समजला की कधी येशू ख्रिस्त आला होता. आता दुसऱ्या वेळेस येशू ख्रिस्त कधी स्वर्गात गेला आपण ते बघणार आहोत. त्यासाठी 2 वचन आपण वाचणार आहोत, त्यावरून तुम्हाला समजेल. योहान अध्याय 20 16 ते 17. येशू म्हणाला मरियम. ती म्हणाली रब्बोनी. येशू म्हणाला मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून माझ्या पित्याकडे गेलेलो नाही. आता प्रियानो, आता ही जी घटना जी आहे ही पुनरुत्थान नंतरची घटना आहे. आता या घटनेमध्ये जे आहे मरियम मगदलिनी तिथं होती आणि तिने येशू ख्रिस्ताला पाहिलं. पहिले तिने येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही, पण तिने येशू ख्रिस्ताला पाहिलं. येशू ख्रिस्तानी तिला म्हटलं मरियम, आणि येशू ख्रिस्त तिला म्हणला की मला स्पर्श करू नकोस. का स्पर्श करू नकोस? कारण मी अजून माझ्या पित्याकडे गेलेलो नाही. आणि आपल्याला वाटतं की येशू ख्रिस्त 40 दिवसानंतर तो पित्याकडे गेलेला आहे. आता आपण दुसरं वचन बघूया. योहान 20:24-29. 1 आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद केले होते तरी येशू आत आला व त्यांच्या मागे उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाबरोबर शांती असो. मग तो थोमाला म्हणाला तुझे बोट इकडे कर व माझे हात पहा, आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव. आता प्रिय, ह्या 2 घटना आहेत. येशू ख्रिस्ताने जे आहे ते मेरी मॅगदलिनीला सांगितलं की तू मला स्पर्श करू नकोस, कारण मी पित्याकडे अजून गेलेलो नाहीये. आणि हिथं येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की तू हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव. तर इथे येशू ख्रिस्ताने थोबाला म्हटलं की तू मला शिव आणि बघ. आता तुम्ही म्हणाल की येशू ख्रिस्त पहिला असं का म्हटलं मेरी मॅगदलिनीला, आणि इथे येशू ख्रिस्त म्हटलं थोमाला की तू माझ्या कुशीत हात घाल. प्रियानो, या दोन्ही घटनांमध्ये अंतर आहे. या दोन्ही घटनांमध्ये जवळजवळ 1 आठवड्याचा अंतर आहे. आणि त्या आठवड्यामध्ये जो आहे येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गात गेलेला होता. स्वर्गात जाऊन तो परत आला.
आणि नंतर जो आहे, नंतर तो शिष्यांना भेटला, त्यांच्याशी तो जेवला, त्यांच्या मनातला संशय जो आहे तो दूर केला आणि तो 40 दिवस जो आहे तो या पृथ्वीवर होता आणि नंतर पेंटिकॉस्टच्या अगोदर तो स्वर्गात गेला. म्हणजे पहिल्यांदा येशू ख्रिस्त आला, त्याला कुसावर खेळले गेले, त्याचं पुनरुत्थान झालं, तो स्वर्गात गेला, परत आला पृथ्वीवर, 40 दिवस तो राहिला आणि नंतर परत तो स्वर्गात गेला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या आगमनामध्ये 2 भाग आहे. आता एक वचन आपण वाचूया, त्यावरून तुम्हाला अजून जे आहेत तुम्हाला त्याची कल्पना येईल. आपण जाऊया मार्क 16:9-14. आठवड्यातल्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरिया मगदलीनीला, जिथून त्याने 7 भूते काढली होती, तिला दर्शन दिले. ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने ते वृत्त सांगितले. त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर त्याच्यापैकी 2 उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशूने त्यांना दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. येशू त्यांना दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले, परंतु त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही. आणि नंतर 1 आठवड्यानी ज्या घटना घडल्यात त्या आपण आता वाचल्यात. आता इथं काय म्हटलं खूप आवश्यक आहे, तर जेव्हा येशू ख्रिस्त जो आहे तो मेरी मगदलीनीला भेटला होता, तेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला नव्हता, तो आपल्या पित्याकडे गेलेला नव्हता. त्यानंतर येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गात गेला आणि स्वर्गात जाऊन तो परत लगेच जो आहे तो पृथ्वीवर आला. पृथ्वीवर आल्यावर त्याने जे 2 शिष्य जे होते ते जे चाललेले होते आपल्या गावाकडे, त्यांना तो भेटला आणि ते संभाषण जे आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर 1 आठवड्याने जो आहे तो येशू ख्रिस्ताचे जे बाकीचे जे शिष्य होते त्यांना तो भेटला आणि थोमाला भेटला. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त जो आहे तेव्हा थोमाला भेटला, येशू ख्रिस्त म्हणाला की तू माझ्या कुशीत हात घालून बघ, कारण तेव्हा तो स्वर्गात जाऊन आलेला होता. आता तो स्वर्गात का गेलेला होता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. का तो स्वर्गात गेला आणि परत तो लगेच तो वापस आला? प्रियांनो, त्याचं उत्तर पण पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आपण जाऊया इब्री 9:12. तो बकऱ्यांच्या व वासरांच्या रक्ताने नव्हे तर स्वतःच्या रक्ताने एकदाच पवित्र स्थानात प्रवेश करून आपल्यासाठी अनंत तारण मिळवले. तर प्रियांनो, त्यासाठी तो स्वर्गात गेलेला होता. स्वर्गाच्या त्या पवित्र स्थानामध्ये तो गेलेला होता, कारण रक्त जे आहे, रक्त सांडलं गेलं होतं आपल्या अनंत तारणासाठी. प्रियांनो, इथं लक्षात ठेवा की जुन्या करारात जे महायाजक होते, वर्षातून एकदा सर्व लोकांच्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी ते जे आहे ती कराराची जी पेटी होती, ज्यामध्ये 10 नियम होते, त्याच्या झाकणावर, ज्याला आपण म्हणतो आर्क ऑफ द कव्हनंट, ते जे आहेत ते जे आहेत त्यावर ते रक्त शिंपडायचे. प्राणाचे जे रक्त आहेत ते शिंपडायचे. आणि त्यामुळं का होत असे? त्यामुळे जे आहेत, ज्या सर्व लोकांनी जे पाप केलेले आहेत त्या पाप जे आहेत ते झाकले जायचे, म्हणजे त्यांच्यावर न्याय येत नसत. आता त्याच्या पापांची जी आहे ती क्षमा होत नव्हती, पण त्यांचे जे पाप आहे ते झाकले जात होते. आणि परत पुढच्या वर्षी जे आहेत, जे महायाजक आहे, त्यांना त्या जागी जाऊन रक्त शिंपडायला लागत असे. आणि प्रियांनो, त्यासाठीच येशू ख्रिस्त जो आहे
तो स्वर्गात गेला होता. कारण पवित्र शास्त्र म्हणतो की तो एक महायाजकासारखा पण आहे. त्याने जे आहे स्वर्गातील दयासनावर द मर्सी सीट तिथं जाऊन रक्त अर्पण केले. आता असं तर हे होत नाही की त्यांनी तिथं रक्त सांडले, नाही, रक्त तर सांडलं गेलं होतं ऑलरेडी. पण ही जी होती एक सिम्बॉलिक होती. आणि म्हणून पवित्र शास्त्र इथं म्हणतं की तो बकऱ्यांचा व वासरांच्या रक्ताने नव्हे तर स्वतःच्या रक्ताने एकदाच पवित्र स्थानात प्रवेश करून आपल्यासाठी अनंत तारण मिळवले. एकदाच पवित्र स्थानात प्रवेश केला आणि आपल्यासाठी काय मिळालं, काय केलं, अनंत तारण मिळवले. आता मनुष्य स्वर्गात जाऊ शकतो. आणि त्यासाठी खूप आवश्यक आहे की मनुष्याने येशूचे जे रक्त आहे त्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण रक्ताच्या द्वारेच, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच तो स्वर्गात जाऊ शकतो. म्हणजे प्रियांनो, इथे आपल्या लक्षात आलं की पहिल्या आगमनामध्ये 2 भाग होते. येशू ख्रिस्त आला, तो वधस्तंभावर गेला, त्याला पुरलं गेलं, त्याचं पुनरुत्थान झालं, नंतर तो स्वर्गात गेला, परत तो आला, 40 दिवस जो आहे या पृथ्वीवर होता आणि नंतर तो स्वर्गात गेला आहे. आता हे मी का म्हणतो, कारण जे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आहे त्यामध्ये पण 2 भाग आहेत. आणि पुष्कळ लोक जे आहेत ते फक्त एका भागावर विश्वास ठेवतात, 2 भागावर विश्वास ठेवत नाहीत. पहिला भाग जो आहे तो म्हणजे रॅप्चर, आणि दुसरा जे आहे दुसरं जे भाग आहे त्यामध्ये येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये येणार आहे. पहिले कॉरिंथियस अध्याय 15, 50-58. पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाहीत, आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात डोळ्यांची उघडझाप होत इतक्या लवकर जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल. कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त शरीराने अमरत्व धारण केले पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करेल व हे मर्त शरीर अमरत्व धारण करेल, तेव्हा पवित्र शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे होईल, विजयात मरण गिळले गेलेले आहे. अरे मरणा, तुझे विजय कोठे आहे? मरण, तुझी नांगे कोठे आहे? तर प्रियांनो, या सर्व गोष्टी ज्या आहेत रॅप्चरमध्ये होणार आहेत. आणि रॅप्चर ही सर्वांसाठी आवश्यकता आहे. जे आपले प्रियजन जे आहेत, जे आपल्यापासून दूर गेलेले आहेत, त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये आहेत ते, पण त्यांचं शरीर जे आहे ते पृथ्वीवर आहे. तर जेव्हा येशू ख्रिस्त येईल रॅप्चरमध्ये, तो त्यांचे आत्मे घेऊन येणार आहेत आणि त्यांचे आत्मे जे आहेत, त्यांचे शरीर जे आहे त्या शरीराचं पुनरुत्थान होईल. आत्मे जे आहेत त्या शरीरामध्ये जातील, त्यांचे शरीर जे आहे ते बदललं जाईल, त्यांचं शरीर जे आहे ते अमरत्व प्रदान करतील आणि त्यांना स्वर्गात नेलं जाईल. आणि जे जिवंत आहेत त्यांचं पण शरीर बदललं जाईल. ते जे विनाशी शरीर आहे, विनाशी शरीरपासून जे आहे अविनाशीपणा त्यांच्यामध्ये येईल आणि ते पण स्वर्गात जातील. म्हणजे स्वर्गरोहण हे दोघांसाठी पण आशा आहे. तर स्वर्गरोहणामध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार नाही आहे. तो जो आहे तो ढगामध्ये येईल आणि आपण जो आहे आपण वरती जाऊ. आणि वरती जाण्यासाठी हे जे शरीर जे आहे आज, या शरीराद्वारे आपण जाऊ शकत नाही वरती. म्हणून आपलं शरीर बदललं जाईल आणि आपण वरती जाऊ आणि तेथून येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात नेणार आहे. आणि जेव्हा आपण वरती जाऊ तेव्हा पृथ्वीवर जे आहे 7 वर्षाचा जो आहे क्लेशाचा काळ सुरू होईल. हा महाभयंकर काळ असेल आणि पण त्यावेळेस आपण स्वर्गात असू.
एक वचन वाचूया. 2 थेसलनिकैला पत्र अध्याय 2:3. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसवू नका, कारण त्या दिवसाचा अगोदर विश्वासात त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष नाशाचा पुत्र प्रकट होईल. प्रियानं होता पुष्कळ लोकांना वाटतं रॅप्चर कधी होईल. इथं काय लिहिलं आहे? विश्वासाचा पहिला त्याग होणार आहे. आणि हेच चिन्ह जे आहेत याची भविष्यवाणीची पूर्तता आज आपण बघतोय. पुष्कळांनी विश्वासाचा त्याग केलेला आहे. पुष्कळ जे ख्रिस्ती जे अमेरिकामध्ये, UK, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये जे पहिले ख्रिस्ती होते, त्यांचे आई वडील त्यांचे आजोबा ख्रिस्ती होते, ते पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवायचे, पण त्यांनी आता जे आहे त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडून दिलेलं आहे. त्या पवित्र शास्त्राला त्यांचा विश्वास नाही राहिलेला आहे, कारण ते या जगातील जे ज्ञान जे आहे त्यांच्या डोक्यात त्यांनी घेतलेलं आहे. आणि जगातील ज्ञान म्हणतं की देव नाही आहे. जगातील ज्ञान म्हणतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी ज्या ऑटोमॅटिक तयार झाल्या, बिग बँग झालं आणि पृथ्वी निर्माण झालेली. पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी येशू ख्रिस्ताला सोडलेलं आहे. ते दुसऱ्या धर्मामध्ये गेलेले आहेत, ते नास्तिक झालेले आहेत, ते या जगाच्या पापामध्ये उलगडून बसलेले आहेत. होमोसेक्सुअलिटीमध्ये, हेटेरोसेक्सुअलिटीमध्ये, याच्यामध्ये ते जखडून गेलेले आहेत. आणि त्याची पूर्तता आज आपण बघतोय. पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी येशू ख्रिस्ताला सोडलेलं आहेत. आपल्या देशामध्ये पण नाव त्यांचं जॉन असतील, नाव त्यांचं पीटर असेल, लिगली ते ख्रिश्चन असतील, पण त्यांनी तो सोडून दिलेला आहे. येशू ख्रिस्ताला त्यांनी सोडलेला आहे. ते फक्त आता नामधारी ख्रिस्ती म्हणून राहिलेले आहेत. तर इथं काय म्हटलं, पहिला विश्वासाचा त्याग होणार आहेत आणि नंतर रॅप्चर होईल. आणि जो अनीतिमान पुरुष आणि नाशाचा पुरुष प्रकट होईल, त्यालाच म्हटलं जातं ख्रिस्त विरोधी. कारण जेव्हा आपण वरती जाऊ स्वर्गामध्ये, तेव्हा ख्रिस्त विरोधी या जगामध्ये प्रकट होईल. जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो प्रकट होऊ आता तो असेल कुठेतरी. पण जेव्हा आपण इथून जाऊ तर तो प्रकट होईल. आणि इथे त्याला म्हटलं आहे तो अनीतिमान पुरुष आणि नाशाचा पुत्र. आता नाशाचा पुत्र जो आहे तो कोणाला अजून म्हटलेला आहे? यहुदाला पण नाशाचा पुत्र म्हटलेला आहे. तुम्ही वाचा ते. म्हणजे जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा हा अनीतिमान पुरुष जो आहे ख्रिस्त विरोधी या पृथ्वीवर येईल. त्याचं राज्य सुरू होईल. 7 वर्षापर्यंत असेल. आणि त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्त परत येणार. तो येणार येरुशलेममध्ये, तो परत येणार आहे. कारण भविष्यवाणीमध्ये दिलेलं गेलेलं आहे, जखऱ्यामध्ये लिहिलेलं आहे. तो जो आहे तो जैतूनचे जे पर्वत आहे त्यावर तो येणार आहे. 2 कोरिन्थीयर 5 जा. कारण आम्हाला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहेत आणि प्रत्येकाला ज्याचे ते प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षीस मिळेल. देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे. तर प्रियानो, जेव्हा आपण स्वर्गामध्ये असू 7 वर्ष, तर त्यामध्ये ही एक घटना होणार आहे की आपण देवाच्या समोर, येशू ख्रिस्ताच्या समोर आपण उभे असणार आहोत. आपला न्याय होणार आहेत. आपल्याला काय मिळणार आहे? प्रतिफळ मिळणार आहेत. तर ही एक घटना होणार आहे जेव्हा आपण स्वर्गात असू. पण 7 वर्ष झाल्यावर आपण येशू ख्रिस्ताच्या बरोबर आपण वापस पृथ्वीवर येणार आहोत. त्याचं पण वचन आहे. प्रकटीकरण 19:14. आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यावर बसून शुभ्र स्वच्छ तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. प्रियानो, आता हे जे म्हटलेलं आहे शुभ्र स्वच्छ तलम तागाची वस्त्रे, हे आपल्याबद्दल म्हटलेलं आहे. कारण जेव्हा आपण स्वर्गात जाऊ
तेव्हा आपलं हे वस्त्र असेल. आता येशू ख्रिस्ताला जे आहेत, येशू ख्रिस्ताला कुठल्या सैन्याची आवश्यकता नाही आहे, पण आपण त्याच्याबरोबर येऊ आणि तेव्हा जे आहे ते अर्मेगेडॉनचं युद्ध होणार आहे. येशू ख्रिस्त जो आहे तो ख्रिस्त विरोधीचा तेव्हा खात्मा करणार आहे. त्याला जे आहे त्याला लेक ऑफ फायरमध्ये टाकण्यात येणार आहे. ख्रिस्त विरोधी जे सैन्य आलं होते आणि शेवटी सैतानाचा पण जे आहे त्याला जे आहे त्या लेक ऑफ फायरमध्ये टाकण्यात येणार आहेत. आणि प्रियानो, जेव्हा ख्रिस्त विरोधीला टाकण्यात येईल लेक ऑफ फायरमध्ये, त्यानंतर जे आहे 1000 वर्षाचं येशू ख्रिस्ताचं राज्य सुरू होईल. आणि त्याच्या सोबत राज्य करण्यासाठी म्हणून आपण स्वर्गातून आपण वापस येणार आहोत. हालेलुया. प्रकटीकरण 20:4-6, ज्याला पहिल्या पुनरुत्थानाचा भाग आहे तो धन्य आणि पवित्र आहे, अशा दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, कारण ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. तर प्रियांनो, इथं या प्रकटीकरणामध्ये सर्व काय लिहिलेलं आहे. आपण स्वर्गात जाऊ, येशू ख्रिस्तासमोर आपण उभे राहू, आपल्याला प्रतिफळ मिळेल. 7 वर्षानंतर परत आपण देवाबरोबर आपण पृथ्वीवर येऊ आणि आपण 1000 वर्ष राज्य करू. आणि त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन आहेत, ज्याला आपण म्हणतो फायनल जजमेंट. अविश्वासी जे लोक जे आहेत त्याच्या येशू ख्रिस्तासमोर ते उभे राहतील, त्यांचं न्याय होईल. आणि त्यानंतर नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश, आणि तेव्हापासून अनंत काळाची सुरुवात. तर प्रियांनो, पहिल्या आगमनामध्ये 2 भाग आणि तसेच येशू ख्रिस्ताचे जे दुसरं आगमन त्यामध्ये पण 2 भाग. पहिला भाग म्हणजे रॅप्चर आणि दुसरा भागमध्ये येशू ख्रिस्ताचं यरूशलेममध्ये येणे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.